प्रकरणात आवाज उठवा किंवा तो विषय लावून धरा अशी मागणी तुम्हाला पत्राद्वारे विनंती केली आहे आणि तुमची काही सविस्तर या अपघात प्रकरणी त्यांच्याशी चर्चाही झाली आहे. काल त्याआधी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला गेले असता त्यांची FIR दाखल करून घेण्यास पोलिसांनी नकार केला. रोहित पवार काल मला भेटले आणि या क्षेत्रातले काही एव्हिएशन क्षेत्रातले काही सध्याचे पायलट्स, फील्डवर काम करणारे तंत्रज्ञ, रोहित पवार, मी अशी आम्ही एक प्रदीर्घ चर्चा केली की नक्की काय घडलं असेल. खरं म्हणजे मला आश्चर्य वाटलं की रोहित पवार यांनी या संपूर्ण विषयाचा, एव्हिएशन क्षेत्राचा, त्यातील त्रुटींचा जो अभ्यास केलेला आणि समोर मांडतायत तो थक्क करणार आहे. म्हणजे नक्की कुठे काय घडलं असेल किंवा काय घडू शकलं असतं, त्याला कोण जबाबदार आहे. DGCA पासून ATC पर्यंत आणि व्हिजिबिलिटी पासून ते ब्लॅक बॉक्स पर्यंत या अनेक गोष्टींवरती मी त्यांच्याकडून काल बऱ्याच गोष्टी समजून घेतल्या. प्रश्न इतकाच आहे, महाराष्ट्राचं सरकार, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे नेते, लोकप्रिय नेते अजित पवार यांचा अपघात, ज्याला सरकार अपघात म्हणतंय, आम्ही म्हणत नाहीये, आम्ही सदोष मनुष्यवध म्हणतो, इतकं हलक्यात घेत आहे की आम्हाला आश्चर्य वाटतंय की जो आक्रोश मुख्यमंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री वगैरे लोकांना फुटला किंवा अमित शहाना जो आक्रोश फुटला होता त्या दिवशी, तो खरा की खोटा. तुम्हाला इतकंही गांभीर्य नाही की आपला एक सहकारी आपण या अशा प्रकारच्या संशयास्पद अपघातामध्ये गमावलेला आहे. रोहित पवार यांनी काल मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये जाऊन VSR कंपनी आणि DGCA, डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन, यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाची तक्रार घ्यावी अशी मागणी केली आणि ती मागणी फेटाळण्यात आली. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसंदर्भात त्यांचा जवळचा नातेवाईक एक तक्रार करू इच्छितो पोलीस स्टेशनला, आणि पोलीस स्टेशनला विधान भवनातून एका महत्त्वाच्या माणसाचा फोन येतो की तक्रार घेऊ नका म्हणून. हा काय प्रकार आहे? म्हणजे तुमचं जे सगळे अश्रू होते ते मगरीचे अश्रू होते ना. DGCA ने अशा प्रकारच्या अनेक हत्या अप्रत्यक्षपणे केलेल्या आहे. एअर इंडियाचं विमान पडलं अहमदाबादला, त्याचं काय झालं त्या तपासाचं? तुम्ही त्या पायलटला जबाबदार धरताय, पण पायलट जबाबदार नाहीये. ड्रीम लायनर मधल्या ज्या त्रुटी आहेत त्या जबाबदार आहेत, पण ते सरकार बाहेर काढत नाही. प्रकरण दाबलं जात आहे. VSR कंपनीचं विमान जे कोसळलं बारामतीला, त्यात सुद्धा ते प्रकरण दाबलं जात आहे. आणि रोहित पवारांची तक्रार सुद्धा तुम्ही दाखल करून घेऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करताय. त्या कंपनीमध्ये अनेक राजकारण्यांचे, अनेक मंत्र्यांचे पैसे गुंतलेले आहेत. स्वतः या खात्याचे मंत्री केंद्रीय नायडू, रामा नायडू, हे TDP पक्षाचे आहेत आणि चंद्राबाबूंचे आणि या VSR कंपनीच्या मालकांचे आर्थिक देवाणघेवाण किंवा गुंतवणूक आहे. अशा वेळेला काय तपास करणार? अनेक विषय काल आम्ही समजून घेतले आणि मला असं वाटलं की रोहित पवार ज्या पद्धतीने हे मुद्दे मांडतायत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत, लोकांसमोर आले पाहिजेत. अजितदादांचे प्राण गेले, यापुढे इतर महत्त्वाच्या व्यक्तींचे प्राण अशा पद्धतीने जाऊ नयेत असं मला काल ते सगळं पाहिल्यावर वाटलं. खरं म्हणजे मुंबईत तक्रार दाखल करणं गरजेचं होतं, पण झाली नाही. आज रोहित पवार, मला वाटतं बारामतीमध्ये रोहित पवार आणि योगेंद्र पवार, जी माझी चर्चा झाली त्यानुसार, आज बारामतीमध्ये अजितदादांच्या शेकडो चाहत्यांसह पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न करत आहे.
विधिमंडळामध्ये सुद्धा हा विषय उठवला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना जाब विचारला पाहिजे. भारतीय जनता पक्षाच्या एखाद्या व्यक्तीचं दुर्दैवानं या अपघातात काही बरं वाईट झालं असतं. मी फार काळजीपूर्वक म्हणतोय, सगळ्यांना ईश्वर उदंड आयुष्य देव, कोणाच्या नशिबात अशा प्रकारचा अपघात येऊ नये. तर भारतीय जनता पक्ष शांत बसला असता का? तुम्ही अजित पवारने इतकं हलक्यामध्ये घेताय. विसरलात सुनेत्रा ताईंना डेप्युटी सीएम केलं किंवा त्यांच्या चिरंजीवांना राज्यसभेचे खासदार केलं म्हणजे अपघाताची फाईल बंद होते का? नाही, हे प्रकरण पुढे नेलं पाहिजे. याला कोण जबाबदार आहे? या सदोष मनुष्यवध अजित पवारांचा फक्त अपघात किंवा घातपात इतका पुरता विषय नसून हा सदोष मनुष्यवध आहे आणि त्या सदोष मनुष्यवधाची जबाबदारी सगळ्यात आधी गृहमंत्रालयानं घेतली पाहिजे, सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयानं घेतली पाहिजे, DGCAनं घेतली पाहिजे आणि ह्या सगळ्यांच्या विरुद्ध, या यंत्रणा ज्या आहेत त्यांच्या विरुद्ध खटले दाखल करण्याचे, गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले पाहिजेत. कोणालाही पाठीशी घालाल तर मला असं वाटतं तुम्हाला महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही. फोन कोणाचा आला होता? आपण म्हटलं बघतात की विधानसभेतनं फोन केला. ते जे तिथे DCP होते त्यांना एक महत्वाचा फोन आला आणि ते यस सर करत बाहेर गेले. आपल्या टीव्हीलाही दिसत असेल. पण एक तेच मुद्दा हा आहे की मरीन ड्राईव्ह पोलीस हे गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ करतात. तिथे रोहित पवार आणि त्यांच्यात बाचाबाची होती. तुम्ही असं म्हणतात की विधान भवनातून फोन आला आणि त्या दबावामुळे हा FIR घेतला. तर नेमका हा फोन कोणाचा? FIR तुम्ही साध्या गुन्ह्याचे FIR घेता ना. इथे राज्याचं उपमुख्यमंत्री संशयास्पदरित्या मरण पावलेला आहे आणि त्यांचा नातेवाईक जो आमदार आहे, पवार कुटुंबातला महत्वाचा सदस्य जो आमदार आहे तो आणि इतर काही आमदार गुन्हा दाखल करा आणि तपास करा एवढंच सांगण्यासाठी गेले. पण तो FIR का दाखल केला नाही? कारण पोलीस स्टेशनला तेव्हा एक वजनदार व्यक्तीचा फोन आला. हे प्रत्यक्ष दिसतंय त्या चित्रफितीमध्ये, पहा तुम्ही. आणि ते जे उपायुक्त आहेत त्यांची नंतर वर्तणूक आणि वागणूक ताबडतोब बदलली. त्याच्यामुळे रोहित पवार जे काल माझ्याशी बोलत होते ते म्हटले आज आम्ही बारामतीत जाऊ, जिथे हा विमान अपघात झाला, तिथे हा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करू. आणि बरोबर योगेंद्र पवार सुद्धा आहे. योगेंद्र पवार हे अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव पुत्र आहेत. म्हणजे सगळे कुटुंबातले लोक एकत्र येऊन हा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण काल तुम्ही म्हणाल एव्हिएशन मधल्या अनेक अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांबरोबर तुम्ही चर्चा केली. डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन हे सगळ्यात भ्रष्ट खातं केंद्र सरकारमधलं आहे, सगळ्यात भ्रष्ट खातं. या DGCAनं आतापर्यंत अनेक सदोष मनुष्यवध केलेले आणि त्यांचं कोणी बालही वाकडा करू शकला नाही. कारण या क्षेत्रामध्ये, खाजगी विमान कंपन्यांच्या क्षेत्रामध्ये DGCAचा आशीर्वाद असणं फार महत्त्वाचं असतं. ते अनेकदा पायलटांचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. जर कोणी तक्रार केली तर त्यांचं लायसन्स रद्द करू शकतात. अनेक गोष्टी त्यांच्या हातामध्ये आहेत आणि त्यांना अनेक राजकारण्यांचे आशीर्वाद आहेत. अनेक राजकारण्यांची गुंतवणूक VSR कंपनीमध्ये आहे. हे जे रोहित पवार सांगतायत ते मी काल प्रत्यक्ष पाहिलंय कागदपत्रांचं. त्याच्यामुळे माझी खात्री पटलेली आहे की VSR कंपनी आणि DGCAवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि राज्याचे गृहमंत्री यांनी त्या संदर्भात स्पष्ट निर्देश दिले पाहिजे. सुनेत्राताई पवार या डेप्युटी CM आहेत, त्यांना तो अधिकार आहे. आपल्या पतीच्या रहस्यमय मृत्यूच्या चौकशीत त्यांनी सुद्धा तेवढाच रस घेतला पाहिजे जेवढा रोहित पवार आणि आम्ही सगळे घेत आहोत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगायला पाहिजे की मुख्यमंत्री महोदय, आपण गृहमंत्री आहात, तुम्ही FIR का दाखल करत नाही हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांनी विचारायला पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे. अजितदादांचा मृत्यू हा सदोष मनुष्यवध आहे. हा जो विभाग आहे हा केंद्रीय विभाग आहे. येणाऱ्या म्हणजे जे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे
त्यात तुम्ही आम्ही 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 बघा, की सुप्रिया सुळे या लोकसभेत हा विषय लावून धरतात. आम्ही सगळे लावू, सर्व पक्षाचे लोक हा विषय लावू. अजित पवार सगळ्यांचे नेते होते. तुम्ही जे म्हणताय हा केंद्रीय अखत्यारीतला विषय आहे असेल, पण अपघात महाराष्ट्रात घडलेला आहे, बारामतीत घडलेला आहे. गुन्हा दाखल करायला मुंबई किंवा बारामतीमध्ये गृहमंत्र्यांना काय अडचण आहे? त्यासाठी काय तुम्हाला प्रेसिडेंट ट्रम्पची परवानगी लागणार आहे का मोदींची परवानगी लागणार आहे? एक गुन्हा तुम्ही दाखल करू शकत नाही.